माझ्या बॉसला प्रत्येक पैशाच्या खर्चासाठी कागदावरची प्रत्यक्ष सही हवी होती, म्हणून मी त्याला तेच दिलं जे त्याला हवं होतं. मी इथन एका इंडस्ट्रियल फर्ममध्ये लीड टेक आहे. आम्ही ऑर्डरसाठी ईमेल वापरत होतो. सोपं आणि जलद. मग आला केविन, नवीन इफिशियन्सी कन्सल्टंट. केविनला वाटलं की ईमेल हे आळशी लोकांसाठी असतात. त्याने नियम बनवला की किंमत कितीही असो, प्रत्येक रिक्विजिशनसाठी फॉर्म पानदानवर शाईची सही हवी आणि तो फॉर्म त्याच्या ऑफिसमध्ये स्वतः जाऊन जमा करायचा. मी त्याला ताकीद दिली होती की आपल्याकडे कामाचा लोड खूप जास्त असतो, पण त्याला काही फरक पडला नाही. तो म्हणाला, कोणतीही सवलत नाही, मला प्रत्येक विनंती स्वतः पाहायची आहे. मोठी चूक केली त्याने. सोमवार सकाळी मी माझ्या ऑर्डर एकत्र करणे बंद केले. 10 बोल्ट हवेत, तर एक फॉर्म. डिग्रीझर हवाय, दुसरा फॉर्म. ब्रेक रूमसाठी एक बल्ब हवाय, अजून एक फॉर्म. सकाळी 11 वाजेपर्यंत मी त्याच्या डेस्कवर सगळा स्वतंत्र फॉर्मचा ढीग ठेवला. तो बोज मिनिटे सही करण्यात व्यस्त होता आणि त्यानंतर लगेचच मी आणखी एक 5 फॉर्म घेऊन तिथे पोहोचलो. बुधवारपर्यंत कामाचा वेग एकदम मंदावला कारण माझा अर्धा दिवस त्याच्या ऑफिसपर्यंत चालण्यात जात होता. पण खरी ठिणगी पडली तेव्हा, जेव्हा एका क्लायंटला $2 लाख पंप दुरुस्त करण्यासाठी $12ची एक ओरिंग हवी होती. वेळ होती संध्याकाळी 5:05. केविन एका आलिशान नेटवर्किंग डिनरला गेला होता. मी क्लायंटला सांगितलं की प्रत्यक्ष सहीशिवाय मी तो पार्ट खरेदी करू शकत नाही. क्लायंट संतापला आणि त्याने थेट सीईओला फोन केला. सीईओने डिनरच्या मध्येच केविनला फोन करून त्याला तातडीने ऑफिसला परत येण्यास सांगितले. फक्त $12च्या कागदावर सही करण्यासाठी केविनला सूट घालून 5 मिनिटे गाडी चालवून परत यावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मेमो आला. डिजिटल मंजुरी पुन्हा सुरू झाली आहे. आता केविन माझ्याकडे बघत सुद्धा नाही. पण जेव्हा कधी मला $5,000 पेक्षा जास्त काही हवं असतं, तेव्हा मी तो फॉर्म त्याच्या सर्वात महत्त्वाच्या लंचच्या वेळीच स्वतः जाऊन द्यायला विसरत नाही.